सातारा जिल्ह्याच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. ज्यांना पवार कुटुंबाचे डोळे आणि कान मानले जायचे, ज्यांच्या खांद्यावर वाई खंडाळा महाबळेश्वरची धुरा होती, त्या डॉक्टर नितीन सावंत यांनी अखेर शरद पवार गटाची साथ सोडली आहे. आणि भाजपचा झेंडा हाती घेतल्यानं पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपने थेट सर्जिकल स्ट्राईक केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. साताऱ्याच्या राजकारणातली ही नुसती पक्षांतराची बातमी नाही, तर हा शरद पवार गटाला बसलेला एक मोठा धक्का आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जयकुमार गोरे आणि नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात डॉक्टर नितीन सावंतांनी कमळ हाती घेतले. गेल्या अनेक वर्षांपासून डॉक्टर सावंत हे वाई मतदारसंघात राष्ट्रवादीचा कणा म्हणून ओळखले जात होते. मात्र पक्षात सुरू असलेली अंतर्गत गटबाजी आणि निष्ठावंतांची होणारी घुसमट अखेर स्फोटाला कारणीभूत ठरली. पक्षप्रवेशानंतर डॉक्टर सावंत म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयावरती सन्माननीय प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते पक्षप्रवेश आज झालेला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय नामदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, माननीय नामदार जयकुमार भाऊ गोरे, माननीय खासदार उदयनराजे भोसले, त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि माननीय विक्रमजी पावसकर, माननीय रणजितदादा निंबाळकर, माननीय धैर्यशीलदादा कदम आणि वाई विधानसभेचे नेते सन्माननीय मदनदादा भोसले, माननीय सुरभीताई या सर्वांचे समन्वय साधून आज हा पक्षप्रवेश या ठिकाणी संपन्न झाला. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्यासाठी खंडाळा तालुक्यातील नेते माननीय अनिरुद्धदादा गाढवे, माननीय आनंदरावजी शेळके पाटील, माननीय अनुपजी सूर्यवंशी, त्याचबरोबर मंडलाध्यक्ष बापूरावजी धायगुडे, देवीदासजी चव्हाण या सर्वांचे समन्वय साधून भारतीय जनता पक्षाला यश देण्यासाठी आम्ही वज्रमुठ बांधू हीच ग्वाही या ठिकाणी देतो. धन्यवाद. आता उत्सुकता या गोष्टीची आहे की भाजप डॉक्टर सावंतांच्या हाती नेमकी कोणती ताकद देणार आणि वर्षानुवर्ष असलेली विधानसभेची मक्तेदारी मोडीत निघणार का? या राजकीय भूकंपाचे पडसाद आगामी निवडणुकीत कसे उमटतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, प्रगती टाइम्स न्यूज, सातारा.